निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या चिन्हावर लढवलेल्या 35 जागांपैकी 20 जागा जिंकत भक्कम यश मिळवलं आहे। कार्यकर्त्यांनी अशीच एकजूट आणि मेहनत कायम ठेवली तर पुढील जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची स्वबळावर सत्ता येईल असा ठाम विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला। महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेतही सत्तेचा फॉर्म्युला लागू राहील आणि जिल्हा परिषद अध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच राहील असं संकेत त्यांनी यावेळी दिले। शुक्रवारी धैर्यप्रसाद मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य, नगरपालिकांचे नगराध्यक्ष तसेच कोल्हापूर महानगरपालिकेतील नगरसेवकांचा सत्कार सोहळा पार पडला। या कार्यक्रमास माजी आमदार राजेश पाटील, के.पी. पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना मुश्रीफ म्हणाले की यापूर्वी जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष पदावर समाधान मानावे लागले, मात्र यंदा कार्यकर्त्यांनी केलेल्या परिश्रमामुळे अध्यक्षपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। ज्या तालुक्यात अपेक्षित यश मिळाले नाही तेथे संघटन अधिक मजबूत करून भविष्यातील सर्व निवडणुकांसाठी पक्षाची ताकद वाढवण्यावर भर देण्यात येईल। दरम्यान के.पी. पाटील यांनी भाषणात आपल्यात आणि इतर नेत्यांमध्ये कोणताही वैयक्तिक वाद नसल्याचे स्पष्ट केले। त्यांच्या या विधानामुळे सभागृहात हशा पिकला तसेच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी शाहू आघाडी, जनसुराज्य शक्ती पक्ष तसेच भाजप आणि शिवसेनेसह समन्वय साधण्याची गरज असल्याचंही यावेळी नमूद करण्यात आलं।